आई गेल्यानंतर पुन्हा जगात तेवढं प्रेम करणारं कोणी भेटत नाही. तुम्ही आजारी पडा, माझं लेकरू आजारी आहे म्हणून ती आजारी पडते हो, माझं लेकरू सुखात नाही म्हणून. जिचे पिढे बाळ प्राण तियेचा व्याकुळ, आईसा मातेचा स्वभाव. माय ती माय असते. महिला मंडळ, तुमचं लग्न होतं, तुम्ही सासरे जाता, कोणती माय म्हणते का हो तिकडून चांगल्या साबणी आण, चांगल्या वस्तू मला दे लपून लपून, कोणतीच माय म्हणत नाही. सासरल्या गेलेल्या मुलीसाठी आई एकच म्हणते, ए लेकी उभ्या उभ्या येऊन जा आणि फक्त तुझ्या तोंडातून एकच शब्द येऊ दे, मी सुखी आहे, मला तुझं काय नको ग, फक्त एवढं शब्द तुझे ऐकायच्यात. उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की तिथं बाई झाला असल उन्हाचा कहार, पण इकडं माहेरी अंबराई फिकले असे फार. रसाळीचे 4 आंबे खाऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. सासूच्या बोलण्याने कान पेटला असल, रोज रोज चटणी भाकर जीव वेटला असल, तुपासंग पुरणपोळी खाऊन जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. रात्रंदिवस कामधंदा तुला विसावावी नसल, लंबे लंबे केस तुझे, लांब लांब केस तुझे, गुंता झाला असल, माईच्या हाताने एकदा नावून जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. तुला वाटलं आईने कशाला बोलवलं, पण ऐक, तू आल्यानंतर आनंदाने हसू, आनंदाने रडू, सुखदुःख सांगून या सारी रात्र काढू. शकुनाचा हिरवा चोडा लिहून जागले की उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की, उभ्या उभ्या आड राती येऊन जागले की. सासरला गेलेल्या मुलीसाठी आईचं हेच अंतकरण असतं.